हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आज आपण बघणार आहोत केमिस्ट्री 11th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचा फर्स्ट लेसन सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचं 5th लेक्चर. लास्ट लेक्चरमध्ये आपण मोल कॉन्सेप्ट बघितली होती आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स पण बघितलेले होते. बट त्याच्याशी रिलेटेड एक सॉल्ड एक्झाम्पल राहत होतं. एक सॉल्ड एक्झाम्पल आपण लास्टला सोडवलेलं होतं लास्टच्या लेक्चरमध्ये. बट आता एक एक्झाम्पल राहत आहे ते या लेक्चरमध्ये बघूया आणि एक कॉन्सेप्ट आणि अजून एक सॉल्ड एक्झाम्पल राहत आहे ते कम्प्लीट करूया आणि मग आपण या लेसनच्या एक्झरसाइजकडे जाऊया. ओके, मग स्टार्ट करूया आजचं लेक्चर की ज्यात आपण बघणार आहोत सॉल्ड एक्झाम्पल आणि काही राहिलेल्या कॉन्सेप्ट. बघा आता पेज नंबर 10 वरती सॉल्ड एक्झाम्पल 1.6 दिलेला आहे. खूप इझी एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे खाली काय आहेत त्यातले नंबर ऑफ ॲटम्स काढायचे. पहिल्यांदा काय दिले बघा, 52 मोल्स ऑफ आर्गॉन. आता 52 मोल्स दिलेत बघा, डायरेक्टलीच मोल्स दिलेले आहेत. एका मोलमध्ये किती असतात, ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे 6.022 इंटू 10⁻23. मग 2 मोल्समध्ये किती असतील, 2 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. तर 52 मोल्समध्ये किती असणार आहेत, 52 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. इथं आपलं फर्स्ट आन्सर कळालं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं. नेक्स्ट 52U म्हणजे ऑटोमिक मास युनिट दिलेलं आहे हेलियमचं. आता हेलियमचा 1 मोल किंवा हेलियमचा 1 ॲटमचं वेट किती असतं, 4U. किती असतं, 4U. मग 52U म्हणजेच किती असणार आहे, 52 डिवायडेड बाय 4. डायरेक्ट आन्सर येईल इथं 13 ॲटम्स. आणि लास्ट बघा 52 ग्रॅम्स दिलेला आहे. मग याच्यावरून आपण याचे मोल्स काढूया आणि त्याला परत ॲव्होगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला काय मिळतील, नंबर ऑफ ॲटम्स प्रत्येकाकडे. सॉल्व करूया. फर्स्ट हे नोट डाऊन करून घ्या. One mole of argon is equal to 6.022 into 10⁻23 atoms. Therefore, 52 moles of argon is equal to काय असणार आहे, 52 into 6.022 into 10⁻23 atoms. आता हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 6.022 इंटू 52 जे आन्सर येईल ती येईल बघा. 2 2 जार 4, 2 2 जार 4, 2 0 0, 6 2 जार 12, इथं 0, 5 2 जार 10 कॅरी 1, 5 2 जार 10 प्लस 1 11 कॅरी 1, 5 0 0 1, 5 6 जार 30, 3 4 4 1 2 प्लस 1 3 1 3 आणि हे 3 डेसिमल प्लेसेस म्हणजे आन्सर येईल 313.144 इंटू 10⁻23 ॲटम्स. एवढे ॲटम्स त्याच्यात असणार. सो हे फर्स्टचा आन्सर आहे. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि प्रत्येक एक्झाम्पल 11-12 मध्ये सॉल्व करून देतोय मी त्याचे कॅल्क्युलेशन्स विथ लॉग टेबल. सो हे व्यवस्थित तिथं नोट डाऊन करून ठेवलेत तर तुम्हाला परत ज्यावेळी रिवाईज करणार आहे त्यावेळी डिफिकल्ट वाटणार नाही. सो नुसतं एवढंच लिहू नका, लेझीनेस करू नका, हे साईडचं पण लिहून घ्या. ओके, नोट डाऊन करा फास्ट, मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. केलं नोट डाऊन? बघा आता हेलियमचं काढायचं आपल्याला सेकंड मध्ये. ऑटोमिक मास ऑफ He is equal to
4u. म्हणजे हेलियमच्या एका ॲटमचं मास किती असणार आहे? 4u. देअरफॉर नंबर ऑफ ॲटम्स, आपल्याला टोटल किती दिलेलं आहे सांगा? 52u. याला 4u ने काय करणार? डिवाइड. u काय झालं? कॅन्सल. 52/4 किती असणार आहे? 13 ॲटम्स. सिंपल लॉजिक आहे बघा. 4 रुपयाला एक कॅडबरी आहे, तर 52 ला किती येतील? ऑब्विसली 52 डिवायडेड बाय 4 किती येणार आहे? 13. सो 52u मध्ये 4u आले, किती ॲटम्स असणार आहेत? 52 डिवायडेड बाय 4 किती आन्सर येणार आहे? 13 ॲटम्स. ओके, मग हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग आपण नेक्स्ट लास्ट जो आहे तो क्वेश्चन बघूयात. केलं नोट डाऊन? ओके, आता लास्ट बघा काय आहे? 52 ग्रॅम्स ऑफ हिलियम. बघा फर्स्ट काढावे लागतील आपल्याला नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स काय असणार आहे? गिवन मास अपॉन ऑटोमिक मास. मग गिवन मास किती आहे बघा? 52. ऑटोमिक मास याचं किती आहे? 4. सो नंबर ऑफ मोल्स किती येणार आहे? 13 मोल्स. नंबर ऑफ मोल्स किती येतील? 13 मोल्स. कारण 52 ला या 4 ने काय करणार? डिवाइड. आता सगळ्यांना माहित आहे की एका मोलमध्ये किती ॲटम्स असतात? 6.022 इंटू 10⁻23. बघा 1 मोल ऑफ He is equal to 6.022 into 10⁻23 atoms. Therefore 13 moles of He should contain how many? 13 into 6.022 into 10⁻23 atoms. मग याला मल्टिप्लाय करावं लागेल. कशाला? 6.022 ला 13 ने 3 2 जार 6, 3 2 जार 6, 3 0 0, 3 6 जार 18. आता 1 ने केलं तर तेच आन्सर येणार आहे. फक्त एक 0 काय होणार आहे? वाढणार आहे. ॲडिशन करू. 6 6 + 2 8, 2 8 + 0 8 7 आणि हे 3 डेसिमल प्लेसेस इथं दिलं. आला आन्सर 78.286. ओके, मग हे नोट डाऊन करा विथ हे कॅल्क्युलेशन्स. काही जणांना वाटतील की हे कॅल्क्युलेशन किती सिम्पल आहे, 13 ने तर मल्टिप्लाय करायचं आहे. हीच सवय 11वी 12वीत घातक ठरते की हा हे किती सिम्पल आहे, असू दे करत करत आपण त्यातून बाहेर पडत जातो आणि आपले ते कॅल्क्युलेशन्स वीक होत जातात. आणि ज्यावेळी फायनल एक्झाम होते तेव्हा हे 13चं कॅल्क्युलेशन पण रॉंग येतं. ओके, सो छोटे जरी कॅल्क्युलेशन्स असतील तरी ते स्वतःहून करा, लाईटली घेऊ नका. कारण हे छोटे, हे फालतू आहे, हे जमतंय, हे या सवयीमुळेच मार्क्स कमी पडतात, लक्षात ठेवा. ओके, मायनर्स ते मायनर. आता इथं पण मी देऊ शकलो असतो 13 इंटू हे डायरेक्ट हे आन्सर आलं टेक्स्टबुकमधनं बघून, बट तसं नाही दिलेलं. तुम्हाला प्रत्येक स्टेप कशी आली ती सॉल्व करून दिलेली आहे आणि तुम्ही स्वतः हे फॉलो करायचं आहे, स्वतः असंच सोडवायचं आहे. ज्यावेळी प्रॅक्टिस करणार आहे न बघता, तेव्हा तुम्हाला ते पेपरमध्ये न बघता सॉल्व करता येणार. ओके, सो नोट डाऊन करून घ्या फास्ट. केलं नोट डाऊन? आता बघा पुढचा पॉइंट, मोल्स अँड गॅसेस.
हा लास्ट पॉइंट आहे ओके या लेसनचा. आता मोल्स अँड गॅसेस काय होतं एक्झॅक्टली बघा, की आपण आता कॅल्क्युलेशन करत होतो नंबर ऑफ मोल्स वगैरे, की ज्याच्यात आपण मास काढत होतो आणि मासवरून नंबर ऑफ मोल्स म्हणजे एवढे एवढे ग्रॅम्स दिले, समजा 16 ग्रॅम्स ऑक्सिजन दिलं तर ऑक्सिजन ॲटमचे मोल त्याला 16ने डिवाइड करून 1 मोल कॅल्क्युलेट करत होतो. म्हणजे इथं मास ही क्वांटिटी यूज करत होतो. बट गॅसेससाठी मासपेक्षा व्हॉल्यूम ही क्वांटिटी कन्व्हिनियंट पडते ओके. म्हणजे व्हॉल्यूम मेजर करणं इझी पडतं मास मेजर करण्यापेक्षा गॅसेससाठी फक्त. मग केमिस्टनी काय केलं, म्हणजे जे केमिस्ट्रीचा स्टडी करतात ते, की ॲव्होगॅड्रोज लॉवरून त्यांनी व्हॉल्यूमशी रिलेटेड हे नंबर ऑफ मोल्स हा फॉर्म्युला डिड्यूस केला. मग त्यांनी STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर. आता स्टँडर्ड टेम्परेचर किती असतं 0 डिग्री सेल्सिअस आणि स्टँडर्ड प्रेशर किती असतं 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. मग या स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला गॅसेसचे जे व्हॉल्यूम्स असतात ते काउंट केले. मग जेव्हा 1 मोल ऑफ गॅस घेतो आपण ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन्सला, तर कुठलाही गॅस असू देत 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, तर त्याचा व्हॉल्यूम जो असतो तो 22.4 DM³ किंवा ज्याला आपण लिटर्स पण म्हणू शकतो. तो किती असतो 22.4 DM³ एवढा असतो. म्हणजे तुम्ही कुठलाही गॅस घ्या स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला. स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे किती असतं 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर या कंडिशन्स घेतल्या आपण आणि त्याला ऑक्सिजनचा 1 मोल घेतला. ऑक्सिजनचा किती घेतला 1 मोल, तर त्याचा व्हॉल्यूम किती येणार आहे 22.4 DM³. हायड्रोजनचा जरी 1 मोल घेतला तरी त्याचं व्हॉल्यूम सेमच येणार आहे. कार्बन डायऑक्साईड गॅसचा 1 मोल घेतला तरी त्याचा व्हॉल्यूम एवढाच येणार आहे. म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला जर आपण कुठलाही गॅसचा 1 मोल घेतला तर त्याचा व्हॉल्यूम 22.4 DM³ येतो. म्हणजे जसं आपण 1 मोलला 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स घेत होतो, तसं इथं 1 मोलचा व्हॉल्यूम किती येतो 22.4 DM³. फक्त हे महत्वाचं आहे STP. लक्षात आलं तुमच्या? एवढंच होतं या पार्टमध्ये, की कोणत्याही गॅसचा जर 1 मोल घेतला कधी स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला, तर त्याचा व्हॉल्यूम 22.4 DM³ और 22.4 लिटर्स एवढा येतो. आता IUPACनं रिसेंटली त्याचं प्रेशर जे आहे स्टँडर्ड ते चेंज केलेलं आहे. ते 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशरवरून 1 बार एवढं केलेलं आहे. याच्यामुळं 1 मोलमध्ये जसं 22.4 येत होतं तो आता 20.4 न येता किती येतो 22.71. बट हे आपण यूज करणार नाहीये, हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी लक्षात ठेवा. बट आपण हे 22.4च यूज करणार आहे कारण आपल्या 11-12च्या सिलेबसला हेच आहे आणि सगळी एक्झाम्पल जी बेस्ड आहेत ती याच कॉन्सेप्टवरती बेस्ड आहेत. बट लक्षात ठेवा रिसेंट आत्ता जे आहे त्यात 1 ॲटमॉस्फिअरचं 1 बार प्रेशर स्टँडर्ड चेंज केलेलं आहे आणि त्यामुळं हे 22.4चं 22.71 DM³ किंवा लिटर पर मोल झालेलं आहे. हे लक्षात ठेवा. हे DM³ किंवा लिटर सेमच असतं. DM³ किंवा लिटर सेमच असतं. याला लिटर्स पण म्हणू शकता. लक्षात आलं? हे तुमच्या त्या पॉईंटमध्ये नोटमध्ये दिलेलं आहे. मग हा जो व्हॉल्यूम असतो की जो 1 मोलचा असतो त्यालाच काय म्हणतात मोलार व्हॉल्यूम. काय म्हणतात मोलार व्हॉल्यूम. मग आपल्याला एखाद्या गॅसचा व्हॉल्यूम दिला, नंबर ऑफ मोल्स काढायला सांगितले, तर त्या दिलेल्या व्हॉल्यूमला कितीने डिवाइड करणार 22.4ने. लक्ष द्या, आपल्याला जर एखाद्या गॅसचा व्हॉल्यूम दिला आणि नंबर ऑफ मोल्स काढायला सांगितले तर आपण त्याला 22.4ने डिवाइड करणार.
जसं आपण मागच्या केसेसमध्ये त्याच्या ऑटोमिक मासने किंवा मोलिक्युलर मासने डिवाइड करत होतो, इथे आपण त्याला मोलार व्हॉल्यूमने डिवाइड करणार. म्हणजे कितीने डिवाइड करणार? 22.4 ने. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुमच्या ते लक्षात येईलच. आणि त्याच्यावरून नंबर ऑफ मोल्स काढणार. आणि त्याच्यावरून जर मोलिक्युल्स किंवा ॲटम्स विचारले तर तुमच्या लक्षातच आहे एका मोलला किती असतात? ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे, म्हणजे किती असतात? 6.022 इंटू 10⁻23. मग समजा 2 मोल्स आले, ओके, समजा 44.8 व्हॉल्यूम दिलेला आहे, तर याला डिवाइड केलं की 2 आन्सर येणार. मग किती येतील? 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स किंवा मोलिक्युल्स असतील तर मोलिक्युल्स येतील. मग त्यानुसार आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की ते नंबर ऑफ मोल्स काढताना 22.4 ने काय करायचं? डिवाइड. जर व्हॉल्यूम दिलेला असेल तर, आणि मास दिलेला असेल तर त्याच्या ॲटॉमिक किंवा मोलिक्युलर मासने डिवाइड करायचं. मग इथं हा जो थेरॉटिकल पार्ट आहे संपतोय. मग एक सॉल्ड एक्झाम्पल राहतंय 1.7, ते बघूयात. बघा आता पेज नंबर 10 वरती सॉल्ड एक्झाम्पल 1.7 दिलेला आहे, ते बघूयात. काय आहे? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मोलिक्युल्स ऑफ अमोनिया. अमोनिया हा गॅस आहे, याचे आपल्याला नंबर ऑफ मोल्स आणि मोलिक्युल्स काढायचे आहेत. आतापर्यंत हे मासने आपण गणित सोडवलेलं होतं, ओके. आता इथं व्हॉल्यूम दिलेला आहे बघा, 67.2 dN3. आणि सगळ्यात महत्वाचं STP कंडिशन दिलेली आहे. मग बघा, याच्यावरून नंबर ऑफ मोल्स जर काढायचे असतील तर कितीने डिवाइड करणार? 8वा नंबर 22.4. व्हॉल्यूम आला की 22.4 ने डिवाइड करायचं STP ला, ओके. मग आपल्याला काय मिळतील? नंबर ऑफ मोल्स. आणि एका मोलमध्ये किती असतात? 6.022 इंटू 10⁻23. मग तेवढ्या मोल्समध्ये किती असतील तेवढे कॅल्क्युलेट करूया. मग हे एक्झाम्पल नोट डाऊन करा, मग हे आपण सॉल्व्ह करायला घेऊ. केलं नोट डाऊन? बघा, पहिल्यांदा आपण काय काढणार आहे? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम ॲट STP डिवाइडेड बाय मोलार व्हॉल्यूम. मोलार व्हॉल्यूम म्हणजे STPच असतो. किती येईल हे? 67.2 डिवायडेड बाय 22.4. जर लॉजिक लावलं 22 3 जार, म्हणजे 3 ने टेबलमध्ये आहे तरी पण एकदा चेक करायचं. 4 3 जार 12, कॅरी 1, 3 2 जार 6 प्लस 1 7, 3 2 जार 6, 67.2. म्हणजे डिव्हिजन येणार आहे 3 मोल्स, ओके. आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले. आता बघा नंबर ऑफ मोलिक्युल्स. 1 मोल ऑफ NH3 इज इक्वल टू किती असतात? 6.022 इंटू 10⁻23 मोलिक्युल्स. आपल्याकडे मोल्स किती आहेत? टोटल 3 मोल्स आहेत. मग 3 मोल्स मध्ये किती येतील सांगा? 3 इंटू 6.022 इंटू 10⁻23 मोलिक्युल्स. इथे 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 2 जार 6, 3 2 जार 6, 3 0 0, 3 6 जार 18 इंटू 10⁻23 मोलिक्युल्स. याला आपलं फायनल आन्सर. इथे बघा आपण नंबर ऑफ मोल्स पण काढले, नंबर ऑफ मोलिक्युल्स पण काढले. लक्षात ठेवा व्हॉल्यूम दिला STPचा तर लक्षात ठेवा 22.4 ने डिवाइड करायचं, तुम्हाला आन्सर मिळेल. मास दिलं तर त्याच्या ऑटोमिक मासने इलेमेंट असेल, तर मोलिक्युल असेल तर मोलिक्युलर मासने डिवाइड करायचं, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतील. आणि परत हे लॉजिक वापरायचं. 1 मोल म्हणजे एवढी क्वांटिटी आहे, तर 3 मोल्स म्हणजे काय? मल्टिप्लाइड बाय 3. 4 मोल्स म्हणजे मल्टिप्लाइड बाय 4.
आणि ही क्वांटिटीज ॲव्होगॅड्रोज नंबर या नावाने ओळखली जाते. इथं या लेसनचा जो थेअरी पार्ट आहे तो संपतोय. मग आपण एक्झरसाइजमधले काही क्वेश्चन्स या लेक्चरमध्ये कव्हर करू, राहिलेले नेक्स्ट लेक्चर्समध्ये कव्हर करू. ओके, मग चला जाऊयात एक्झरसाइजकडे. बट त्याच्या आधी हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि प्रत्येक क्वेश्चन झाल्यानंतर स्वतः ओन वर्ड्समध्ये त्याचं खाली आन्सर लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो स्वतः लिहायची सवय लावा. याच्यानंतर काय लिहिणार आन्सर? देअर फॉर द नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया इज 3 moles अँड नंबर ऑफ मोलिक्युल्स आर 18.066 into 10⁻23 मोलिक्युल्स. हे झाल्यानंतर याचं आन्सर ओन वर्ड्समध्ये लिहायचं. लक्षात येईल, कुठलंही न्यूमरिकल सोडवलं की त्याचं आन्सर्स वर्ड्समध्ये लिहायला विसरायचं नाही. सो तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळं व्यवस्थित पाहिजे. ओके, स्वतःच्या ओन नोट्स बनवा किंवा कॉन्सेप्ट्स तुम्हाला जर समजत असतील तर मराठीत लिहा, कारण बोर्ड एक्झामपेक्षा एंट्रन्स एक्झामला इम्पॉर्टन्स जास्त आहे. सो तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाची आहे. ज्यांना मराठीतून समजतं त्यांनी मराठीतून लिहून ठेवा. 1 mole म्हणजे एवढे पार्टिकल्स, एवढ्या मोल्सला एवढं, असं मराठीत जरी स्वतःच्या ओन नोट्समध्ये लिहिलं तरी चालू शकतंय, कारण तुम्हाला ते परत वाचताना लगेच समजणार आहे. ओके, मग जाऊयात एक्झरसाइजकडे. बघा आता एक्झरसाइजमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द मोस्ट करेक्ट ऑप्शन. म्हणजे MCQशी रिलेटेड क्वेश्चन आहे. आता हे MCQ आपण बघणारच आहोत. हे झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा एक MCQ बघणार आहोत की ज्यात MST CET किंवा JEE नीटला रिसेंट एक्झाममध्ये म्हणजे लास्ट 1-2 इयर्समध्ये या लेसनवरती कोणते क्वेश्चन पडलेले आहेत ते पण आपण बघणार आहोत. आणि JEE नीटचे जे डिटेल्ड MCQ आहेत त्याच्यासाठी आपण सेपरेट लेक्चर्स बनवणार आहोत, कारण हे बोर्डचं लेक्चर चालू आहे आपलं. याच्यात आपण सगळं JEE नीट किंवा CETचं कव्हर नाही करू शकत. बट आत्ता आपण जेवढं शिकवलंय त्याच्यावरती CET JEE नीटला रिसेंट 2 to 3 इयर्समध्ये जे क्वेश्चन्स पडलेत ते आपण आता बघणार आहोत. हे MCQ झाले की लक्षात येते ना तुमच्या मी काय म्हणतोय. आता आपण स्टेट बोर्डचं लेक्चर बघतोय. स्टेट बोर्डचं आपण जेव्हा नीट JEE CETचं जे एंट्रन्स एक्झामचं सेपरेट लेक्चरचं सेशन घेणार आहे ते पण 8-10 लेक्चर्स होतील प्रत्येक लेसनवरती, की ज्यात आपण MCQ जे इम्पॉर्टंट वाटत आहेत किंवा जे पडू शकत आहेत ते सोडवणार आहे प्रत्येक टाईपचे. त्याच टाईपचे तुम्हाला प्रॅक्टिसला पण मी देणार आहे. ते होणारच आहे, त्याच्यात सेपरेट आपला होणारच आहे. आत्ता आपण बोर्डचे बघतोय. बोर्डला पण MCQ पडतायत. ऑब्जेक्टिव्हचं वेटेज वाढलेलं आहे, त्यात हे आपण MCQ घेणारच आहोत. बट याच्या बरोबर रिसेंट जे या सिलेबसवरती जो आत्ता आपण शिकलोय त्यात JEE नीट किंवा CETला जे क्वेश्चन पडलेले ते पण आपण बघणार आहोत रिसेंट 2 to 3 इयर्सचे. याचा अर्थ असा नाही आहे की तेवढंच CETचं होणार आहे किंवा तेवढंच नीटचं JEEचं होणार आहे, नाही आहे. हे फक्त तुम्हाला याच्या बेसवरचे काही क्वेश्चन्स देणार आहे. तुम्हाला ॲटलिस्ट कळेल तरी एंट्रन्स एक्झामला काय पडतं. बट ते एंट्रन्स एक्झामची रिव्हिजन नाही आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी आपण वेगळे लेक्चरचे सेशन्स घेणार आहोत. एकच लेक्चर नाही, भरपूर लेक्चर होईल. आणि मोठे लेसन असतील तर त्याचे 20-20, 25-25 लेक्चर्स होतील त्याच्यावरती. ओके, मग बघूयात MCQ. फर्स्ट MCQ तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. तो तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर ठीक आहे, वाचा, त्याच्यावरचं आन्सर्स व्हिडिओ पॉज करून ट्राय करा. तुमच्याकडे टेक्स्टबुक नसतील तर तो क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या, कारण आपण एक्झरसाइज स्टार्ट करतोय. क्वेश्चन 1 आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. तो तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, नोट डाऊन करून घ्या. मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. ओके, ट्राय केला क्वेश्चन. बघा काय दिलेलं आहे. सॅम्पल ऑफ प्युअर वॉटर वॉट एव्हर द सोर्स ऑलवेज कंटेन्स बाय मास ऑफ ऑक्सिजन अँड 11.11% बाय द मास ऑफ हायड्रोजन. आता कॉमन सेन्स वापरायचा असतो. वॉटर म्हणजे काय असतं? H2O म्हणजे याच्यात 2च इलेमेंट्स आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोघांचं पर्सेंटेज मिळून किती होणार आहे रे? 100%. किती होणार आहे? 100%. मग एक 11.1% दिलेलं असेल तर दुसरं जे येणार आहे ते 100 - 11.1 म्हणजेच काय येईल? 88.9% आन्सर येईल. म्हणजे याच्या आसपास जे आहे ते आपला आन्सर असणार आहे.
हे लॉजिक सांगते. आता ॲक्च्युली काय असतंय बघा, वेट घेतले पाहिजेत त्याचे. H2चं वेट किती असतं? 18. H2चं वेट किती असतं? 18. यात हायड्रोजनचं किती आहे? 2. ऑक्सिजनचं किती आहे? 16. ऑक्सिजनचं जर पर्सेंटेज काढायचं असेल तर 16/18 इंटू काय येईल? 100. म्हणजे हे 8/9 इंटू 100 म्हणजेच 800 डिवायडेड बाय काय येईल? 9. 9 8 जार 72. 80 9 8 जार 72. 88.8 काय येईल? रिकरिंग येईल. जे राऊंड ऑफ करून 88.9 होणार आहे. सो लक्षात येत आहे, दोन्ही वेने काढू शकता तुम्ही. एक ट्रेडिशनल मेथड की ज्यात तुम्ही ऑक्सिजनचं वेट घेतलं, टोटल वेट घेतलं. आपण कसं करतो, मार्क्स जेवढे पडले, समजा 100 पैकी आपल्याला 80 मार्क पडले तर 80/100 म्हणजे 80% मार्क पडले हे आपण बघतो. किंवा 500 आउट ऑफ आपल्याला 400 पडले तर 400/500 इंटू 100 करतो. तसंच इथं ऑक्सिजनच्या वेटला टोटल वेटने डिवाइड केलं आणि इंटू काय केलं? 100. तेच आन्सर आलं. किंवा कॉमन सेन्स इथे प्रत्येक ठिकाणी नाही होणार आहे असं, कारण इथे फक्त 2च इलेमेंट्स आहेत आणि दोघांचं मिळून किती असणार आहे रे? 100%. मग एकाचं दिलं तर दुसऱ्याचं 100 मायनस कॅल्क्युलेट करणार. म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन ए. ऑप्शन ए. आणि आन्सर्स लिहिताना बघा, MCQ तुम्हाला माहीत नसतील. समजा फर्स्ट MCQ आहे, क्वेश्चन 1 आहे, तर याचा आन्सर लिहिताना ए 88.8 एवढंच लिहायचं आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर, त्यातला सब क्वेश्चन कितवा आहे, ऑप्शन आणि त्याचं जे आन्सर आहे एवढं लिहायचं आहे. काही जण तुम्हाला सांगतील पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे, तसं नाही आहे. काही जण सांगतील नुसतं ऑप्शन लिहायचं आहे, तसं पण नाही आहे. बघा, क्वेश्चन नंबर, सब क्वेश्चन, ऑप्शन आणि ऑप्शनचं पुढचं आन्सर असं जर लिहिलं तरच आपल्याला मार्क्स पडते. ओके. मग याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती नेक्स्ट क्वेश्चन दिसेल. व्हिडिओ पॉज करा. तुमच्याकडे टेक्स्टबुक असतील तर ठीक आहे, नसतील तर तो क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या, त्याचा विचार करा व्हिडिओ पॉज करून, आणि मग त्याचा एक्सप्लेनेशन आपण बघूयात. दोन तीन क्वेश्चन आपण लिहू, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये कसं लिहायचं आहे हे पण लक्षात येईल. बघा, इथं ए दिलंय क्वेश्चनला, सो ए लिहिलं. 1 दिला असतं तर 1, रोमन 1 दिला असतं तर रोमन 1. जो काही क्वेश्चन नंबर जसा क्वेश्चन पेपर मध्ये दिलेला आहे तसंच इथं द्यायचं, आपल्या मनाचं लिहायचं नाही. आता दुसरा बी क्वेश्चन जो होता तो काय होता बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स कॅन नॉट डेमॉन्स्ट्रेट द लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. बघा, आता पहिले कंपाऊंड्स बघा, NO, NO2. इथं बघा हा सेम आहे, याच्यात चेंजेस होतात. ओके, सेम इलेमेंट्स आहेत आणि डिफरंट कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यात एकाची क्वांटिटी काय आहे, सेम आहे, तर दुसऱ्याची चेंज होते. म्हणजे हा फॉलो करतोय. दुसरं बघा, CO2. याच्यात पण बघा C सेम आहे, ऑक्सिजन पण सेम आहे, पण त्याची क्वांटिटी डिफरंट आहे. सो सेम 2 एलिमेंट्स कंबाईन होत आहेत आणि डिफरंट कंपाऊंड फॉर्म करतात. पुढे बघा, H2O आणि H2O2 मध्ये पण बघा हे सेम आहे, हे पण इलेमेंट सेम आहेत, बट क्वांटिटी डिफरंट आहे, कंपाऊंड फॉर्म करतायत की ज्यांचा रेशो एक सिंपल रेशो येणार आहे, OO2 OO2 OO2. बट लास्ट एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं, Na2S आणि NaF, याच्यात ना Na सेम आहे ना, आणि हे इलेमेंट्स तर कम्प्लिटली डिफरंट आहेत. सो यांचा रेशो तर येणारच नाही आहे. जर हे 2 इलेमेंट सेम असते तर Na2 यांचा रेशो आला असता आणि हे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शनचं एक्झाम्पल आलं असतं. सो हा डी ऑप्शन जो आहे तो रॉंग आहे. तुम्ही बघा, इथं सेम इलेमेंट्स आहेत बट कंपाऊंड्स काय आहेत, डिफरंट. बट इथं इलेमेंट सेम नाही आहेत, कंपाऊंड जरी डिफरंट असले तरी. सो आपला आन्सर येणार आहे डी. ओके, लक्षात येतंय. या पद्धतीनं CDE तुमच्या पेपरमध्ये 1 2 3 दिला असेल तर इथं 1 2 3, रोमन 1 2 3 दिलं असेल तर रोमन 1 2 3 4. या पद्धतीनं क्वेश्चन नंबर, त्याच्या पुढे ऑप्शन आणि ऑप्शनच्या पुढे आन्सर, या पद्धतीनं MCQ रिप्रेझेंट करायचे आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल.
याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती सी क्वेश्चन दिसेल MCQचा, तो बघा, व्यवस्थित सॉल्व करायचा ट्राय करा. टेम्परेचरच्या स्केलवरती डिपेंडंट क्वेश्चन आहे. बघा जमतोय का ट्राय करा फॉर्म्युला वापरून. नाही आला तर आपण बोर्डवरती सॉल्व करणारच आहोत, बट स्वतःहून ट्राय करा तर पुढे चाल. आला आन्सर, काय आला ऑप्शन तुमचा. बघा आता क्वेश्चन बघूयात आपण काय आहे. -40 आन्सर आला असेल कदाचित, की असं कोणतं टेम्परेचर आहे की ज्याचं डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाईटमध्ये सेमच असतं. म्हणजे आपल्याला F=C दिलेला आहे. मग फॉर्म्युला काय आहे बघा, F=9/5C प्लस काय येणार आहे 32. इथं F=C घेतलं तर C=9/5C प्लस 32 येणार आहे. मग हे इकडं घेतलं तर C - 9/5C = 32. ते 5 1 जार 5 -9 5 - 9 काय येईल -4/5C = 32. हे तिकडं गेलं तर काय येईल C = 32 × -5/4. 4/5चं काय होणार 5/4. तिकडं गेल्यानंतर इनवर्स होणार. म्हणजे मायनस प्लस मायनस मायनस 4 1 जार 4 8 जार 8 5 जार 40. म्हणजे आपलं ते टेम्परेचर येणार आहे -40. ती जे डिग्री सेल्सिअस स्केल किंवा फॅरनहाईट स्केल घेतली तरी ते काय येणार आहे सेम. सो आपला ऑप्शन येणार आहे A -40. सो नोट डाऊन करून घ्या आन्सर. आणि हे एक्सप्लेनेशन्स लिहून ठेवायचे. बरेच जण काय करतात, MCQ आहेत ना, बघायचं A B C, आणि परत ज्यावेळी एक्झाम येईल त्यावेळी मग कळायचं बंद झालेलं असतं. फक्त ABCD दिसत असतं, ऑप्शन दिसत नाही, आन्सर दिसत नाही. आन्सर्स पार्ट नाहीत करायचे, हे लॉजिक आहे त्याच्या मागचं, हे सोडवायचं आहे तुम्हाला. ओके, रफमध्ये सॉल्व करायचं आहे आणि फक्त आन्सर करेक्ट लिहायचं आहे तुम्हाला. इथं तुमचं जे डॉंकी वर्क असतंय लिहायचं ते कमी करण्यासाठी हे केलेलं आहे, स्मार्ट वर्कसाठी केलेलं आहे. बट याचं मिनिंग असं नाही की तुम्ही फक्त ऑप्शन टिक करणार, झालं माझा एक्झरसाइज सॉल्व करून, तसं नाही आहे. याचं जे एक्सप्लेनेशन बोर्डवर देतोय हे तुमच्या नोटबुकमध्ये पाहिजे तिथं. म्हणजे सीचं एक्सप्लेनेशन आहे समजा, सीचं त्याचा ऑप्शन काय आला आहे A -40°. हे आन्सर इथं आणि एक्सप्लेनेशन त्याच्या खाली असं लिहिलेलं पाहिजे. तर तुम्हाला जेव्हा एक्झाम येईल किंवा 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी बघाल की हे कसं आलं, आठवत असेल तर ठीक आहे, नाही आठवलं तर हे बघितल्यानंतर लगेच कळणार आहे ते. पर त्याचा डाऊट मनात ठेवण्याची गरजच लागणार नाही. ओके, सो एक्सप्लेनेशन पण लिहून ठेवायची सवय लावा. ओके, जरी मी ओरली एखादं एक्सप्लेनेशन दिलं, बोर्डवर नाही लिहिलं, तरी तुम्ही ते नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे. ओके, याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती D क्वेश्चन दिसेल. आता D क्वेश्चन सोडवण्यासारखा नव्हताच, 10th बेस्ड आहे. व्हॉट इज द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय आन्सर येणार आहे एम्पियर. सो ऑप्शन येणार आहे B एम्पियर. आता हे सेपरेट एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, तुम्हाला झालेलं आहे, 10th मध्ये झालेलं आहे, 11th मध्ये पण फिजिक्समध्ये बघाल तुम्ही. बघूयात मग याच्यानंतर क्वेश्चन नंबर E. बघा आता क्वेश्चन नंबर E मध्ये रिॲक्शन एक दिलेले आहे, फॉर्मेशन ऑफ अमोनिया N2 + 3H2 gives 2NH3. या प्रोसेसला हेबर्स प्रोसेस असं पण म्हटलं जातं. फॉर्मेशन ऑफ अमोनिया बाय द इलेमेंट्स नायट्रोजन अँड हायड्रोजन. तर याच्यात जे व्हॉल्यूम्स तयार होत आहेत ते 1:3:2 असे दिलेले आहेत. हे जे व्हॉल्यूम्स दिलेले आहेत 1:3:2, याच्याशी रिलेटेड लॉ कोणता लॉ असणार आहे, गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम्स. सो ऑप्शन येणार आहे D, कारण डेफिनाइट प्रपोर्शनचा लॉ तर नाही आहे, हा रेसिप्रोकल प्रपोर्शनचा लॉच नाही आहे आपल्याला. सो B ऑप्शन तर कदापि येणार नाही. मल्टिपल प्रपोर्शनमध्ये 2 लागतात इलेमेंट्स, ज्यात एक कॉमन आणि दुसऱ्याचं वेट चेंज, आणि इलेमेंट्स पण सेम. सो ते रिॲक्शनशी रिलेटेड नाही असते. सो राहिला कोणता, गॅसियस व्हॉल्यूम्स, की जो गे-लुसॅकने सांगितलेला होता की यांचे व्हॉल्यूम जे आहेत
ते सिम्पल रेशो सांगतात आणि याच्या पुढे ॲव्होगॅड्रोजने त्यांचे नंबर ऑफ मॉलिक्यूल सेम असतात हे सांगितलेलं होतं. ओके, सो आपला आन्सर येणार आहे डी, गॅसियस व्हॉल्यूम्स. नोट डाऊन करून घ्या आन्सर व्यवस्थित, नुसतं टेक्स्टबुकमध्ये टिक करू नका, लिहून ठेवा. मग बघूयात नेक्स्ट क्वेश्चन एफ. आता एफ क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग हॅव मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता नंबर ऑफ मॉलिक्युल जास्त कोणाचे असणार आहेत, ज्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त असणार आहेत. मोल्स जेवढे जास्त तेवढे मॉलिक्युल्स जास्त. मग आपण मॉलिक्युल्स काढण्यापेक्षा मोल्स काढूया, कारण आपल्याला आन्सर एक्सपेक्टेड आहे. मेथड महत्वाची नाही आहे, MCQ सॉल्व करतोय. बघा, 1 मोल असेल तर 6.022, 2 मोल्स असतील तर 2 इंटू, 3 मोल्स असतील तर 3 इंटू. म्हणजे जेवढे जास्त मोल्स तेवढे जास्त काय असणार आहेत मॉलिक्युल्स. जेवढे जास्त मोल्स तेवढे जास्त काय असणार आहेत मॉलिक्युल्स. मग आपण याचे नंबर ऑफ मोल्स काढूया ऑप्शनचे. आता पहिला ए ऑप्शन जर बघितला तर काय दिलेलं आहे 7 ग्रॅम ऑफ N2. ओके, म्हणजे 7 ग्रॅम दिलेलं बघ. नायट्रोजनचं किती असतं 28 मॉलिक्युल्स आहे ते 28. 28 ने डिवाइड केलं तर हे किती येणार आहे 1/4, म्हणजेच किती येईल 0.25. म्हणजे 0.25 इंटू काहीतरी येईल, ॲव्होगॅड्रोज नंबर येईल. पुढच्याचे बीचे काढूया. हायड्रोजन 2 डिवायडेड बाय 2 किती येईल 1 मोल. म्हणजे याचे मॉलिक्यूल याच्यापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे, कारण हा 0.25 आहे, हा 1 आहे. नेक्स्ट आपण नंबर ऑफ मोल्स काढतोय, मॉलिक्युल्स काढत नाहीये, कारण बोर्डचं एक्झाम नाहीये, एंट्रन्स एक्झामचं किंवा MCQ आहे. थेरॉटिकल असतं तर सगळं सॉल्व करावं लागलं असतं. बघा किती सोपं आहे. तुम्हाला एकदा ते समजलं काय आहे की पटकन त्याचा आन्सर काढायचा आहे, ते पण आन्सर तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्यातनं शोधायचं आहे. किती सोपं आहे बघा. प्रॅक्टिस करा, फोकस करा, जमेल तुम्हाला. पुढचं बघा 8 ग्रॅम ऑफ O2. आता ऑक्सिजनचं येतं 32, म्हणजे हे 1/4, म्हणजे हे पण आलं 0.25. ओके, म्हणजे हे 2 तर ऑप्शन येणार नाहीये. आता डी ऑप्शन बघूया. $20 ग्रॅम ऑफ NO2. आता NO2चं काढायला गेला तर नायट्रोजनचं 14, O2चं 32, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 46 येईल. तसं बघायला गेलं तर हे 1 पेक्षा लेसच येणार आहे. तरी पण सॉल्व करूया. हे 10 किती येईल 23, 0.4 समथिंग येईल. म्हणजे याचे नंबर ऑफ मोल्स जास्त आहेत. सो आपला आन्सर बी येणार आहे, कारण यांचे नंबर ऑफ मोल्सच कमी आहेत. सो मॉलिक्युल्स पण काय येणार आहेत, कमीच येणार आहेत. सो हे नोट डाऊन करून घ्या एक्सप्लेनेशन. मग आपण नेक्स्ट जी क्वेश्चन बघूयात. बघा आता जी क्वेश्चन, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ H2O आर प्रेझेंट इन 0.25 मोल. आता लक्ष द्या, H2O चा आधी मास काढूया. 2 इंटू 1 ऑफ हायड्रोजन प्लस ऑक्सिजनचं 16 किती येईल 18 U. म्हणजे 1 मोल म्हणजे किती येणार आहे 18 ग्रॅम्स. तर त्यांनी 0.25 मोल विचारलेला आहे, तर ते किती येईल 0.25 इंटू 18. 18 5 आर 90, कॅरी 9, 18 2 आर 36 प्लस 9 45, आणि हे 2 डेसिमल प्लेसेस घेतले तर आपला आन्सर येणार आहे 4.50 ग्रॅम्स. 4.50 ग्रॅम्स, आणि असा ऑप्शन आहे ए. सो तुमचं जीचा आन्सर येणार आहे ए, 4.5. सोपं आहे बघा. आपण काय केलं, याचं मॉलिक्युलर मास काढलं. मग 1 मोल म्हणजेच हे मॉलिक्युलर मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स, यू काढायचं, जी टाकायचं. मग 1 मोलला एवढ्या, तर 0.25 ला किती येणार मल्टिप्लाय करायचं. 2 मोल्स असले तर
2 इंटू 18 36 ग्रॅम्स आलं असतं. 3 मोल्सला एवढं. 0.3 असतं तर 0.3 इंटू 18 आलं असतं. जेवढे मोल्स येतील तेवढ्याने याला मल्टिप्लाय करून टाकायचं, तुम्हाला त्याचं मास मिळून जाईल. ओके, मग बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. एच. आता एच क्वेश्चन बघितला तर बऱ्याच जणांचा आन्सर लगेच तयार झाला असेल मनातल्या मनात की 6.022 इंटू 10⁻23 किती सोप्पा आहे. असं नाही आहे. लॉजिकल क्वेश्चन आहे. इथं बरीच जण चुकलेले आहेत. बरीच जण म्हणजे पब्लिकेशनमध्ये पण मी बघितलं, कुठल्या पब्लिकेशनचं नाव नाही घेत, पण बऱ्याच पब्लिकेशनमध्ये पण हे आन्सर चुकीचं दिलेलं आहे. बघा, द नंबर ऑफ मोलेक्युल्स इन 22.4 cm³ दिलेला आहे. बघा, आपल्याला 22.4 dm³ मध्ये किती मोलेक्युल्स असतात? 6.022 इंटू 10⁻23. कारण कुठल्याही गॅसचा जेव्हा 1 मोल आपण घेतो तेव्हा त्याच्यात एवढा असतो व्हॉल्यूम. मग आता इथं व्हॉल्यूम जो घेतलेला आहे नायट्रोजन गॅसचा तो 22.4 cm³ आहे. लक्षात येतंय? हा जर dm³ मध्ये केला तर तो 22.4 इंटू 10⁻³ dm³ येणार. कारण 1 dm³ इज इक्वल टू 10⁻³ cm³ असतं. सेंटीमीटर क्यूबचं dm³ छोट्याचं मोठं, जसं ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये करताना 1000 ने डिवाइड करतो, म्हणजेच 10⁻³ ने. इथं पण तसंच आहे. हे मोठं युनिट आहे, हे छोटं युनिट आहे. छोट्याचं मोठ्यात कन्वर्जन करताना 1000 ने डिवाइड म्हणजेच 10⁻³ ने मल्टिप्लाय करणार. मग याला जर 10⁻³ ने मल्टिप्लाय झालं तर इथे पण 10⁻³ होणार आहे. सो हे 6.022 इंटू 10⁻23 इंटू 10⁻³ म्हणजे फायनली किती येणार आहे? 6.022 इंटू 10⁻20 मोलिक्युल्स हे येणार आहे. सो आपला ऑप्शन जो येणार आहे तो ऑप्शन ए येणार आहे. एचचा ऑप्शन येणार आहे. सो हे व्यवस्थित एक्सप्लेनेशन नोट डाऊन करून ठेवा. कॉमन सेन्स आणि लॉजिक खूप महत्त्वाचं आहे. इथं बरीच जण गणतात cm³ 22.4 बघितलं की उकळ्या फुटतात. किती सोपं आहे. डायरेक्ट हे आन्सर ॲव्होगॅड्रोस नंबर 1 मोलाला झालं. तसं नाही आहे. ते dm³ असतं, लक्षात ठेवा. इथं आपल्याला cm³ दिलेलं आहे. थोडंसं चेंज केलेलं असतो आणि यालाच आपण एंट्रन्स एक्झामचे जे ट्रिकी क्वेश्चन्स म्हणतो आपण सोडवून येतो एक्साइटमेंटमध्ये. लॉजिक नसतं आपल्याकडं, शांतता नसती, कामनेस नसतो ब्रेनमध्ये, सोडवून येतो. आपल्याला वाटतं बरोबर आहे, आपलं वाचलेल्यातलं सगळं आलं. 22.4 दिसलं की 1 मोल दिसतो की हा नंबर दिसतो. बट इथलं दिसत नाही आहे dm³ गडबडीत पेपर सोडवताना. आणि आपल्याला वाटतं आउट ऑफ पडणार, बट पडत नाहीत. जेव्हा रिझल्ट येतो त्यावेळी 10th मध्ये पण जे 90च्या वर असतात ते खूप खाली गेलेले असतात. सो इथं डोकं जो शांत ठेवेल तो जिंकणार आहे. भले तुम्हाला 10th ला किती पण कमी मार्क्स असू दे, काही फरक पडत नाही. लॉजिक वापरा, डोकं शांत ठेवा, प्रत्येक थिंग बारकाईनं बघायची सवय लावा आणि स्पीड विथ ॲक्युरसी खूप महत्त्वाची आहे. नुसतंच तुम्ही सोडवताय गोगल गाय सारखे स्लो आहे, 2 तासात एक MCQ सुटतोय, काय उपयोग नाही. बरोबर येईल पण मार्कच नाहीत पडणार ना तुम्हाला. तुमचं आन्सर पण बरोबर आलं पाहिजे आणि स्पीड पण वाढलं पाहिजे, लक्षात ठेवा. सो हे वाचतानाच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा इथं dm³ नाही cm³ आहे आणि पुढं असं असं येणार. ओके, होईल हे डेव्हलप. लेक्चर्स बघा तुम्ही व्यवस्थित. मी प्रत्येक गणितात हे लॉजिक फास्ट एक्सप्लेन करत जाईन, हळूहळू स्पीड वाढवेन, म्हणजे तुमचं स्पीड पण माझ्याबरोबर मॅच होईल आणि ते खूप युजफुल राहील. ओके, मग बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन आहे बघा. आता हा पण लॉजिकल बेस्ड आहे. जसा एप सोडवलेला तसाच आहे. नंबर ऑफ ॲटम्स विचारलेले आहेत जास्त. नंबर ऑफ ॲटम जास्त कोणाचे असणार? ज्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त असतील. मग बघूयात आपण 1 बाय 1. पहिलं कोण आहे? गोल्ड दिलेला आहे AU 1 ग्रॅम. गोल्डचा आहे 197. तो आपल्याला याचे नंबर ऑफ मोल्स कधी मिळतील? जेव्हा या 1 ग्रॅमला 197 ने डिवाइड करणार. लक्ष द्या, आधी लॉजिक एक्सप्लेन करतो.
म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं डिव्हिजन न करता सुद्धा आपल्याला आन्सर मिळणार आहे. आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आहेत. पुढे बघा, सोडियमचं दिलेलं आहे. सोडियमचं किती असणार आहे? 23. लिथियमचा असणार आहे 6 आणि क्लोरीनचं येईल 35.5. आता हे सोडवून आन्सर मिळेल, बट त्या आन्सरला व्हॅल्यू नाही आहे, लक्षात ठेवा. MCQ मध्ये तुम्ही जर बोर्डला हे सोडवलं, हा मार्क्स पडतील, व्हेरी गुड म्हणतील शाळेतले टीचर वगैरे, सगळं छान छान होईल. बट इथं तसं नाही आहे. इथं तुमचं हे लॉजिक खूप महत्त्वाचं आहे. आता लॉजिक काय असतं ते इकडं शिकवतो मी, म्हणजे तुम्हाला इकडे लगेच आन्सर सांगता येईल. बघा 1/2 म्हणजे किती येतं रे? 0.5. 1/3 0.3. 1/4 0.25. 1/5 0.2. तुमच्या काही लक्षात येतंय का हे सोडवल्यानंतर की हा नंबर जसा वाढत जाईल तसं हे आन्सर कमी कमी होत जातंय. म्हणजे हा नंबर जेवढा छोटा तेवढा हा नंबर काय असणार आहे? जास्त. लक्षात येतं हे लॉजिक? म्हणजे डिनॉमिनेटरला जेवढा लेस नंबर असेल तेवढं याचं डिव्हिजन करून येणारा आन्सर काय असणार आहे? जास्त. आपल्याला याच्यातला जास्त वाला काढायचा असेल तर आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये कमी वाला शोधावा लागेल. तो कमी वाला किती आहे? 6. सो याचा आन्सर काय येणार आहे? C. लक्षात येतं? इथं मी एक्झाम्पल सोडवलेलं नाहीये, लॉजिक वर सोडवलेलं आहे. आणि लॉजिक इथं एक्सप्लेन केलेलं आहे सिम्पल याच्यात, की ज्याचा सगळ्यांचं 1 आहे न्यूमरेटरला, आणि हे प्रत्येकाला नाही लागत. सगळ्यांचा न्यूमरेटर सेम पाहिजे. सगळ्यांचा न्यूमरेटर सेम पाहिजे. तो 1च पाहिजे असं नाहीये. 2 असेल सगळ्यांचा तरी चालेल. 3. न्यूमरेटर जेव्हा सेम असेल तेव्हा डिनॉमिनेटर मध्ये जो छोटा असेल त्याची व्हॅल्यू मोठी येते, आणि जो मोठा असेल त्याची व्हॅल्यू छोटी. म्हणजे याच्यात सगळ्यात कमी नंबर ऑफ मोल्स याचे असणार आहेत आणि सगळ्यात जास्त याचे. याचे नंबर ऑफ मोल्स जास्त असतील तर त्याचे नंबर ऑफ ॲटम्स पण काय असणार आहेत? जास्त. सो आपला आन्सर येणार आहे C. सो इथे आपले हे MCQ संपतायत. मग आपण काही लास्ट इयरला पडलेले MCQ बघूयात, म्हणजे या सिलेबसवरचे. आणि CET नीट जे येईल तेवढंच घेणार आहे असं मिसकन्सेप्शन करू नका. त्याचे सेशन्स वेगळे येणार आहेत, त्यात पण ते क्वेश्चन्स रिपीट होतील. बट आता आपण एवढ्या सिलेबसवरती काय पडलंय का की जे स्टेट बोर्डचं आहे. कारण तुम्हाला पण माहित आहे की रिसेंट 2 इयर्समध्ये CETला पण आता NCERTचं सिलेबस सेट केलेला आहे, नीट बेस्ड, JEE बेस्ड. ओके, JEE इक्वॅलंट केलेली आहे CET पण. नीट JEEला पण NCERTचाच सिलेबस आहे. सो तो सिलेबस आणि हा सिलेबसमध्ये जवळजवळ सिलेबस 70% तर सेम आहे, 30% डिफरंट आहे. मग त्यातल्या ज्या सेमवरती रिसेंट या लेसनवरती जे आत्तापर्यंत आपण शिकलो स्टेट बोर्डचं, तेवढ्यावर रिसेंट 2 to 3 इयर्समध्ये जे पडलेले क्वेश्चन्स आहेत तेवढेच आपण बघणार आहे. आणि ज्यावेळी आपण सेशन घेणार आहे त्यात आपण रिसेंट 10 इयर्समध्ये जेवढे पडलेले आहेत, 15 इयर्स 10 इयर्समध्ये जेवढे मॅक्सिमम मला मिळतील तेवढे आपण सगळे कव्हर करू. आणि एक्स्ट्रा तर मी देणारच आहे. बघा आता बोर्डवरती क्वेश्चन, द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 20 मोल्स ऑफ अमोनिया थ्रू हेबर्स प्रोसेस इज डॅश डॅश. आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पण तुम्हाला हेबर्स प्रोसेस काय आहे हे आपण बरेचदा डिस्कस झालेलं आहे. N2 + 3H2 gives 2NH3. ओके, ही रिॲक्शन आहे. आणि याच्यावरती हा क्वेश्चन पडलेला 4 मार्क्सला क्वेश्चन पडलेला आहे. हा नीट 2019ला क्वेश्चन पडलेला आहे. ओके, बघा किती इझी क्वेश्चन होता आणि इझी 4 मार्क्स होते. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे खूप इझी असतात, डायरेक्ट कॉन्सेप्टवरती अप्लाय होतात. फक्त तुमच्याकडे ते लॉजिक डेव्हलप होणं महत्त्वाचं असतं. आणि ते लॉजिक जेव्हा तुम्ही सोडवणार आहात तेव्हा ऑटोमॅटिकली डेव्हलप होत जाणार आहे. ओके, व्हिडिओ पॉज करायचा, क्वेश्चन नोट डाऊन करायचा. हे क्वेश्चन्स असे रेडीमेड तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत लास्ट इयरच्या पेपर्स. ओके, बघा आता हेबर्स प्रोसेस काय आहे बघूया. N2 + 3H2 gives 2NH3. किती फालतू गणित आहे.
जेव्हा 1 मोल ऑफ नायट्रोजन, 3 मोल्स ऑफ हायड्रोजन, तेव्हा 2 मोल्स ऑफ NH3 तयार होतात. मग आपल्याला याचे 20 मोल्स तयार करायचे. 20 मोल म्हणजे या 2ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर हायड्रोजनचे किती लागतील? इथं 2ला 3 लागत आहेत, तर 20ला याचे किती लागतील रे? 30 मोल्स लागणार आहे. आणि नायट्रोजनचे किती लागतील रे? 10 मोल्स लागतील. बट आपल्याला त्यांनी हायड्रोजनचं विचारलेलं आहे, सो आपला ऑप्शन येणार आहे ऑप्शन बी. असे सिंपल आणि फालतू गणित असतात जी 4 मार्क्सला पडतात नीट सारख्या एक्झामला, किंवा JEE मेन्सला पण सिंपल असतात. JEE ॲडव्हान्स थोडंसं टफ आहे, त्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, खूप लॉजिक डेव्हलप व्हावं लागतं. बट हे तर डिफिकल्ट नाही आहे. तुमची जी JEE मेन्स आहे किंवा नीट आहे ते खूप सिंपल आहे. त्यासाठी काही जास्त बर्डनिंग घेऊ नका. तुमच्या या कॉन्सेप्टमधूनच 70% तुमचं सिलेबस होत जाईल. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे द कंबायनिंग रेशोज ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन वॉटर अँड हायड्रोजन पेरॉक्साईड आर 1:8 अँड 1:16. विच लॉ इज इलिस्ट्रेटेड इन दिस एक्झाम्पल. म्हणजे बघा तुम्हाला एक लक्षात येईल, एकतर लॉज ऑफ कॉम्बिनेशन किंवा मोल कॉन्सेप्ट या दोन्हीतल्या एकावरतीच तुमचा क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे तुम्ही लॉज ऑफ कॉम्बिनेशन आणि मोल कॉन्सेप्ट जर व्यवस्थित केलीत, ओके, तर तुम्हाला CET, JEE, नीट काही अवघड जाणार नाही आहे. आणि या लेसनशी रिलेटेड एवढंच पडतं बरं का. तुम्ही NCERTच्या सिलेबसला बघितलं तरी तेच येणार आहे, ते आपण रिवाईज करणारच आहोत. हा MST CET 2019ला पडलेला. आता खालचे लॉज बघितले तर इथं सिंपल लॉजिक आहे बघा. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे 2 डिफरंट कंपाऊंड तयार होत आहेत बघा, H2O आणि H2O2, की ज्यात हायड्रोजन सेम आहे, ऑक्सिजन चेंज होतोय. कोणता लॉ येईल? हा येणार आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. सो तुमचा आन्सर येणार आहे डी. आता हा CETला सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. हा 1 मार्कलाच पडतो. CETला तुम्हाला 1 मार्कलाच पडणार आहे, कुठलाही क्वेश्चन पडू दे केमिस्ट्रीचा. बट JEE नीटला ते 4 मार्क्सला पडणार आहे. सो बघा लॉजिक तर सेमच असते. मग सोपं काय आहे? माझ्या मते तर JEE नीट सोपं आहे CETपेक्षा. CETला एवढे एफर्ट्स घ्यायचे 1 मार्क मिळणार, तसं ते 4 मार्क्स मिळतात. 4 आणि 6 मारणं कसं इझी असतं, फास्ट स्कोअर होतो 1 रन काढण्यापेक्षा. तसंच आहे CETपेक्षा JEE नीट सोपं आहे तसं लॉजिकली बघायला गेला तर. बट तुमचं एफर्ट्स घेण्याची तयारी पाहिजे. म्हणजे नोट डाऊन करून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. आता हा जो क्वेश्चन आहे तो 2018 CETला पडलेला बघा. हा 11चा लेसन आहे. याच्यावरती पडला तर एखादा क्वेश्चन पडेल किंवा पडणार पण नाही. मी काय सांगतोय, पडला तर एकच क्वेश्चन पडेल किंवा पडणार पण नाही. जे हा लेसन केला तर क्वेश्चन येईल पण येणार पण नाही. याच्या बेसवरती 12चा येऊ शकतो, कारण मोल कॉन्सेप्ट ही 12थला पण लागणार आहे. सो असं नाही म्हणू शकत की याच्यावरती आलंच नाही. ओके, सो याच्यावरती येणार, बट याच लेसनमधला याच थेरीवरती बेस एखादा क्वेश्चन येईल पण येणार पण नाही. आपण 19, 18 आणि 17मध्ये पडलेले बघतोय. 19मधले बघितले, नीटला एक पडलेला CETला. आता हा CETला पडलेला आहे बघा. नीटला याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन पडलेला नव्हता 2018मध्ये. बघा आता हा क्वेश्चन काय आहे की व्हॉट इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी. याच्यापेक्षा फालतू क्वेश्चन काय असू शकतो. आता डेन्सिटी म्हणजे काय असतं रे? मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं काय असतं? kg. याचं असतं मीटर क्यूब. म्हणजेच काय येणार आहे? kg मीटर रेस टू -3. हे झालं लॉजिक. आणि पार्टच असते आपलं युनिट डेन्सिटीचं. सो ऑप्शन येणार आहे C. नोट डाऊन करून घ्या. 1 मार्क. बघा CET अवघड नाही आहे, फक्त लॉजिक पाहिजे तुमच्याकडे की काय करायचं आहे या लेसनमधलं, काय नाही करायचं. ते येणार आहे तुमच्याकडे. मी आहे, टेन्शन घेऊ नका. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन पण MST CET 2018लाच. बघा 2018ला काय एक्झामिनरला हा लेसन आवडला असेल. 2 क्वेश्चन टाकलेत 11चेच एकाच लेसनवरती 2 मार्क. बघा जसा 12चा अभ्यास नाही त्याला पण 11th वर फक्त 2 मार्क मिळाले असते. Which symbol replaces the unit of atomic mass AMU?
आता AMU शी रिलेटेड डाल्टन होतं, मग डाल्टनचा सिम्बॉल U और TA होता, सो आन्सर ए येणार आहे. हे कॅपिटल A ऑटोमिक मासचं असतंय, हे M मोलॅरिटीशी रिलेटेड येईल, N नंबर ऑफ मोलशी रिलेटेड येते. म्हणजे या तिन्ही कॉन्सेप्टचा आणि ऑटोमिक मास युनिटचा काहीही संबंध नाही आहे, बट डाल्टन किंवा यूचा रिलेशन आहे त्याच्याशी. लक्षात येतंय? सो आपला आन्सर येणार आहे ए. असे सिम्पल लॉजिकल क्वेश्चन पडतात, खूप हार्ड नाही आहे ते. आपण ते प्रॅक्टिस केले भरपूर की ते जमणार आहेत. तुमचा एक पण मार्क याच्यातून जाणार नाही. फक्त लेक्चर सगळे अटेंड केले पाहिजेत. लेक्चर बुडवले तर मी गॅरंटी नाही घेणार. ओके, आता याच्यावरती अजून एक क्वेश्चन आहे याच्याशी रिलेटेड बरं का. आपण जेवढं शिकलोय त्याच्याशी तो बघूया आपण, की तो JEE ला पडलेला होता. आय थिंक 17ला असेल, बघूया. हे नोट डाऊन करून घ्या. आता बघा बोर्डवरती क्वेश्चन दिलेला आहे. हा JEE मेन्स 2017ला पडलेला होता. काय क्वेश्चन दिलाय? द मोस्ट अबंडंट एलिमेंट्स बाय मास इन द बॉडी ऑफ हेल्दी ह्युमन ॲडल्ट आर ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हे इलिमेंट्स एवढ्या एवढ्या पर्सेंटेजमध्ये सापडतात. ओके, बाकीचे पण इलिमेंट्स आहेत बट ते खूप कमी पर्सेंटेजमध्ये सापडतात आपल्याला. ॲबंडंट म्हणजे जास्त हेल्दी ह्युमनमध्ये. आता एक पर्सन दिलेला आहे की ज्याचं वेट ऑलरेडी किती आहे? 75 kg आहे. आणि त्याच्यात जर ह्या हायड्रोजन ॲटम्स 1 आहेत, हायड्रोजन की ज्याच्यात एकच प्रोटॉन आहे फक्त, त्याला जर आपण या H2 ने रिप्लेस केला, ड्युटेरियम ज्याला म्हणतो त्याला, तर त्याचं जे वेट आहे ते कितीने इन्क्रीज होणार आहे? आता लक्ष द्या, हायड्रोजनचं वेट किती आहे? 1. याचं किती आहे? 2. आपल्याकडे समजा 10 हायड्रोजन असतील, 10ला हे 10 रिप्लेस केले, यांचं वेट 10 असेल तर यांचं 20 होणार आहे. म्हणजे या हायड्रोजनचं वेट काय असणार आहे? डबल. आता बघा, या ह्युमनचं वेट किती आहे? 75 kg. याच्या बॉडीमध्ये हायड्रोजन किती आहे? 10%. मग 75 kgचं 10% काढावं लागेल आणि ते जे वेट येईल ते याचं येणार आहे. आणि याला याने रिप्लेस केलं की ते जे वेट समजा 10 kg आलं तर ते किती होणार? 20 kg वाढणार आहे. म्हणजे ओरिजिनल 10 होतं त्याचं 20 झालं, म्हणजे तेवढंच गेन झालं. लक्षात येत आहे? मग बघा, पण इथे सॉल्व करूया. क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. JEEचे क्वेश्चन थोडेसे हार्ड असतात, थोडेसे, जास्त नसतात पण थोडेसे असतात. कारण IITला जाणं म्हणजे जोक नाही आहे. मी IITला गेल्यानंतर तिथली कॅम्पस लाईफ काय असते यूट्यूबवरती सर्च मारू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एवढी लक्झरियस कॉलेज लाईफ जर जगायची असेल तर थोडेफार एफर्ट्स तर जास्त घेतले पाहिजेत. त्या मानानं नीट आणि CET थोडंसं फालतू राहतं, लक्षात ठेवा. बघा आता ह्युमनचं वेट किती दिलेलं आहे? 75. त्याचं 10% म्हणजे 10/100 जर केलं तर हे किती येणार आहे? 7.5 kg. हे कोणाचं वेट असणार आहे? H1चं. जेव्हा या H1ला आपण H2 ने रिप्लेस करणार, याचं वेट डबल होणार, म्हणजे 7.5चं किती होणार? 15 kg. बट आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे? वुड गेन विचारली आहे. गेन म्हणजे काय असणार आहे? इन्क्रीज. म्हणजे ओरिजिनल होतं त्यात किती झालं. म्हणजे ह्या 15 kg मध्ये हे 7.5 ऑलरेडी काउंट केलेलं आहे. मग गेन किती असणार आहे? तर या गेनला आपण हे जे वाढलेलं आहे त्याच्यातून ओरिजिनल जे होतं ते मायनस करणार, म्हणजे ते तेवढंच येणार आहे 7.5 kg. सो आपला आन्सर येणार आहे ऑप्शन ए. बरेच जण सी ऑप्शन लिहून टाकू शकतात. वाढताना बघा इथं 15 kg जरी झालं असेल तर यातलं 7.5 kg या H1चं ऑलरेडी त्याच्या बॉडीत होतंच ना 10%. एक्स्ट्रा किती आलं? हे 15 झालं, ठीक आहे 7.5चं, बट त्यातलं 7.5 आधी होतंच त्याच्यात. म्हणजे बघा, एखाद्याचं वेट 2 kg आहे, त्याचं 4 kg झालं, तर वाढलं किती? 4 - 2 2. मग ह्याचं 7.5 होतंच, ते 15 झालं, मग गेन किती झाली? 15 - 7. मग या अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. आता ह्या सिलेबस जेवढा आपण शिकलेलो त्याच्याशी रिलेटेड मला जेवढे सापडले रिसेंट 2 to 3 इयर्समधले ते मी दिलेले आहेत. एवढे सफिशियंट नाही आहेत, याच्यासाठी आपण एक्स्ट्रा सेशन्स घेणार आहोत. बट ॲटलिस्ट एवढ्या तरी कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील या फ्लो बरोबर. ॲटलिस्ट तुम्ही फ्लोमध्ये राहाल एंट्रन्स एक्झामच्या, म्हणून हे घेतलेलं आहे. ज्यावेळी आपण याचे सेशन्स घेणार आहोत
त्यावेळी ते डिटेलमध्ये बघणारच आहोत. सो इथं आपलं हे लेक्चर जे आहे ते एंड होतंय. ते नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. MCQ बघितले आपण, त्याच्याशी रिलेटेड रिसेंट इयरचे पण काही क्वेश्चन बघितलेले आहेत. हा आपला 1% पार्ट झालेला आहे कव्हर CET JEE नीटचा. किती? 1%. 99% अजून बाकी आहे, तो आपल्या सेशन्समध्ये होणार आहे. सो हे एक मिसकन्सेप्शन डोक्यात ठेवू नका की सरांनी फक्त बोर्डचं शिकवलं, CET नीट JEEचं घेतलंच नाही. अरे त्याच्यासाठी वेगळे लेक्चर्स होणार आहेत, ते बोर्डच्या लेक्चरपेक्षा पण जास्त होतील. ओके, सो त्यावेळी ते तुमचं डिटेलमध्ये कव्हर होईलच. बट तुम्हाला एक आयडिया यावी की CET JEEला कसं पडतं, ते खूप वेगळं नसतं. हा बेस आहे, स्टेट बोर्ड जो आहे तो तुमचा, त्याचा बेस आहे. म्हणजे तुम्ही स्टेट बोर्डचा अभ्यास सिरियसली कराल. नाहीतर काय होतं, कोणतरी सांगतो की बोर्डला 50% पडले तरी चालतात, CET JEE नीटला पाडूया. मग आपण एकाच भ्रमात राहतो की CETला पाडायचे आहेत मार्क, JEEला पाडायचे आहेत, नीटला पाडायचे आहेत, बोर्ड काय सिरियसली नाही घेतलं तरी चालेल. मग बोर्ड हा बेस असतो, तो वीक राहतो आणि पुढे मार्क्स पडत नाही. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, बोर्डला जर मार्क्स पडले, बोर्ड जर क्लिअर असतील कॉन्सेप्ट, भले मार्क्स तुमचे कमी असू देत, 80% पर्यंत असू देत, मी नाही म्हणत तुम्ही 90 क्रॉस करा, 80% पडू देत, बोर्डला पडतातच तेवढे. कॉन्सेप्ट क्लिअर असेल, कसंही फालतू 1 वर्ड्समध्ये लिहिलं तरी 85 पर्यंत माणूस जातोच, 90 पर्यंत पण जातो. ओके, मी स्वतः गेलेलो होतो फेकून बोर्डशी रिलेटेड जे होतं ते. म्हणजे CETचाच अभ्यास वगैरे, बट बोर्डच्या कॉन्सेप्ट क्लिअर होत्याच, बट 1 वर्ड्समध्ये आन्सर लिहून पण 90% पडू शकतात, काय एवढं डिफिकल्ट नाही आहे. मग तेवढे मार्क्स तर तुम्ही पाडू शकतात. सो एक भ्रम डोक्यातून काढून टाका की आपल्याला बोर्डला फक्त 50% क्वालिफाईंग मार्क्स पाडायचे आहेत किंवा जे कास्टमध्ये असतील ते 45% पाडतील, असं नको. बोर्डच्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या CET नीट JEEला लागतात, हे इथं क्लिअर झालेलं आहे तुम्हाला. सो बोर्डचा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही या एक्झाम टॅकल करूच शकत नाही. तुम्ही जसं 10वी पास झाल्याशिवाय मुलगा 12वीत येऊ शकत नाही, तसंच हा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला हे एक्झामचं काहीही कळणार नाही. सो हा जो स्टेट बोर्डचा लेसन आहे तो तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट करायचा आहे. ओके, मग त्याच्यानंतर जे सेशन्स होतील याचे एंट्रन्स एक्झामचे, ते तुम्हाला एकदम परफेक्ट समजतील, काही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलंय? या 5 क्वेश्चन्सवरून तर तुमच्या लक्षात आलं असेल की JEE खूप अवघड आहे, असं नाही आहे. हा क्वेश्चन अवघड पडलेला आहे. JEEला पण सिम्पल क्वेश्चन पडतात, बट ते दुसऱ्या लेसनवरचे असू शकतात. नाहीतर काही जण इथं परत मिसअंडरस्टँडिंग करतील की नीट आणि CETला किती सोपे पडलेले, JEEला हा किती अवघड आहे. असं नाही आहे. JEEला पण 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, थोडंसं डिफिकल्टी लेवल जास्त असणार आहे. ओके, पर्सेंटेजवरती तर होतं, हायड्रोजनचं काढायचं वगैरे, लॉजिकल होता थोडासा क्वेश्चन. बट प्रत्येक लेसनमध्ये असाच पडेल असं नाही आहे. या लेसनवरती हार्ड पडला तर दुसऱ्या लेसनवरती इझी पडू शकतो. सो एक मिसकन्सेप्शन काढून टाका. प्रत्येक एक्झामची वेगळी स्ट्रॅटेजी असते. काही क्वेश्चन्स डिफिकल्ट असतात तर काही इझी. CETला पण काही क्वेश्चन असे पडतात की जे 11-12चं कितीही लॉजिकल आवाज सुटत नाहीत मुलांना, थोडेसे आउट ऑफ द फ्लो जातात, बट आपण काही ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. ओके, सो स्टेट बोर्डचा अभ्यास एकदम परफेक्ट करा, टाईम वेस्ट करू नका. ओके, मग राहिलेला जो एक्झरसाईज आहे, थेअरी क्वेश्चन्स आणि न्यूमरिकल्स राहत आहेत, ते आपण नेक्स्ट 2 to 3 लेक्चर्स होतील त्याचे, किंवा 4 पण लेक्चर्स होतील, जसं होईल तसं होईल, त्याच्यात आपण बघू. तोपर्यंत नमस्कार.